या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी. पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी अस्ताव्यस्त पार्किंगला लगाम लावण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. अधिकारी, नगरसेवक, पदाधिकारी आणि प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी कॅमेरामन्सनाच निर्धारित करून दिलेल्या जागेवर पार्किंग करता येईल. मात्र पालिका कर्मचारी, नागरिक यांना हुतात्मा स्मृती मंदिराचं वाहनतळ तसंच पालिकेच्या मागील बाजूस आपली वाहनं पार्क करता येतील. इंद्रभवनच्या परिसराला शोभा यावी, आवारात शिस्त दिसावी या सदहेतून पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी एका आदेशान्वये हा डोस दिला. बकाल, बेशिस्त, अस्ताव्यस्त वाहन पार्किंगमुळे महापालिकेच्या परिसराला गचाळ स्वरूप प्राप्त झालेलं होतं. वाढतं विद्रुपीकरण स्मार्ट महापालिकेस धब्बा पोहोचवणार असल्यामुळं पार्किंग बाबत हा निर्णय घेण्यात आला. पार्किंग सुस्थितीत व्हावं यासाठी खास सुरक्षा रक्षक बाउन्सरची नेमणूक करण्यात आली आहे. माझं नाव विशाल जगन्नाथ मडीखांबे. आजपासून माझी ड्युटी जॉईंट आहे. आयुक्ताच्या आदेशानुसार आतमध्ये पार्किंग बंद आहे. इथे काय आहे ती स्मृती गार्डनमध्ये तुम्ही पार्किंग करू शकता किंवा साईडला आजूबाजूला ICICच्या बाजूला बी लावू शकता. कधीपासून? आजपासूनच, आजच्यापासूनच. पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या या निर्णयाचं सर्व स्तरातून स्वागत होत आहे. याआधी तत्कालीन पालिका आयुक्तांनी हा प्रयोग केलेला होता, परंतु आयुक्तांच्या बदलीनंतर पहिले पाडे 55 अशी स्थिती उद्भवली. आता गाठ डॉक्टरांशी असल्यामुळं कोणी डेअरिंग दाखवणार नाही अशी अपेक्षा बाळगण्यास हरकत नाही. शिवाय बाउन्सरचा फौजफाटा सुद्धा दिमतीला आहेच. बघूयात पुढं काय होतं ते.